कॉकरोच जनता पार्टी, एका शब्दानं पेटलेले आंदोलन. एका न्यायालयीन सुनावणी दरम्यान झालेल्या एका टिप्पणीनं संपूर्ण देशातील लाखो तरुणांच्या मनात संतापाची ठिणगी पडेल याची कुणालाही कल्पना नव्हती. मे 2026. देशभरात बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि नोकऱ्यांच्या संधी यांबाबत तरुणांमध्ये आधीच नाराजी होती. अशातच एका सुनावणी दरम्यान भारताचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांचा उल्लेख करताना झुरळ म्हणजेच कॉकरोच हा शब्द वापरल्याची चर्चा सोशल मीडियावर वेगानं पसरली. हा शब्द अनेक तरुणांना अपमानास्पद वाटला, पण त्यांनी राग व्यक्त करण्यासाठी वेगळाच मार्ग निवडला. अपमान मानण्याऐवजी त्यांनी त्या शब्दालाच आपली ओळख बनवली. जर आम्हाला कॉकरोच म्हणत असाल तर आम्हीच कॉकरोच, याच विचारातून जन्म झाला कॉकरोच जनता पार्टीचा. 16 मे 2026 रोजी राजकीय रणनीतिकार अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर या व्यंगात्मक चळवळीची घोषणा केली. ही कोणतीही अधिकृत निवडणूक लढवणारी राजकीय पार्टी नव्हती, तर ही होती व्यवस्था, राजकारण आणि सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक टीका करणारी एक डिजिटल चळवळ. पक्षाचं नाव ऐकताच सोशल मीडियावर मीम्स, व्हिडिओ आणि पोस्टचा अक्षरशः पूर आला. हजारो तरुण या मोहिमेशी जोडले गेले. लवकरच कॉकरोच जनता पार्टी हा हॅशटॅग देशातील सर्वात चर्चेचा विषय बनला. पण ही फक्त मजा किंवा विनोद नव्हता. या चळवळीनं काही गंभीर मागण्याही मांडल्या. मुख्य न्यायमूर्तींना निवृत्तीनंतर राजकीय पदं देऊ नयेत, खोटी माहिती पसरवणाऱ्या माध्यमांवर कारवाई व्हावी, महिलांना राजकारणात 50% आरक्षण मिळावे, पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर बंदी घालावी आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणावी. या मागण्यांमुळे अनेकांनी या चळवळीला केवळ व्यंग न मानता लोकांच्या नाराजीचा आवाज म्हणून पाहायला सुरुवात केली. काही दिवसातच या आंदोलनाचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स झाले. लाखो लोकांनी ऑनलाईन नोंदणी केली. यानंतर अभिजित दिपके यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे प्रत्यक्ष आंदोलनही आयोजित केले. एक साधा शब्द, एक उपहासात्मक टिप्पणी आणि त्यातून जन्माला आलेली देशातील सर्वात चर्चित डिजिटल चळवळ